तर मित्रांनो, मुंबई हे एकेकाळी स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जायचे. पण त्याचबरोबर अंडरवर्ल्डच्या काळ्या सावल्यांनी हे ते व्यापलेले होते. सन 1980 ते सन 1990च्या दशकात मुंबई गुन्हेगारी विश्वाच्या एका भीषण युगातून जात होती, जिथे दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी आणि अनेक कुख्यात गुंडांचे वर्चस्व होते. त्याच काळात माया डोळस या नावाने ओळखला जाणारा एक रक्तपिपासू गुंड उदयाला आला. माया डोळसचे मूळ नाव महेश डोलस होते. तो एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेला होता. पण त्याच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. बालपणातच त्याने गुन्हेगारीकडे आपले पाऊल वळवले. चोरी, खंडणी आणि छोटी-मोठी गुन्हेगारी कामे करत तो मोठ्या अंडरवर्ल्डच्या डॉनच्या संपर्कात आला. लवकरच तो दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीचा विश्वासू शिपाई बनला. त्याने अनेक खंडणी, हत्याकांड आणि टोळी युद्धांमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले. त्याची हिंसक वृत्ती, धाडसी निर्णयक्षमता आणि कोणत्याही परिस्थितीत मागे न हटण्याची वृत्ती यामुळे तो डी कंपनीचा एक प्रमुख गुंड बनला होता. माया डोळस हा केवळ एक छोटा-मोठा गुंड नव्हता, तर त्याच्या नेतृत्वामुळे त्यांनी स्वतःची एक टोळी तयार केली होती. तो डी कंपनीसाठी मोठ्या प्रमाणावर खंडणी आणि हत्या करत होता. मात्र हळूहळू त्याने स्वतःला स्वतंत्र गुंड म्हणून सिद्ध करायला सुरुवात केली. दाऊद इब्राहिमच्या सावलीत वाढणाऱ्या या गुंडाला पाहून डी कंपनीला अस्वस्थ वाटू लागली. माया डोळस आता केवळ एक शिपाई राहिला नव्हता, तर तो स्वतःला डॉन म्हणू लागला होता. मुंबईतल्या बऱ्याच भागांमध्ये त्याचा दरारा वाढत चालला होता आणि यामुळेच दाऊदसाठी तो डोकेदुखी ठरू लागला. माया डोळसच्या गुन्हेगारी कारवायांनी मुंबई पोलिसांना त्रासदायक केले होते. पोलिसांनी अनेक वेळा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तो सुटून जायचा. अखेर 16 नोव्हेंबर 1991 रोजी मुंबई पोलिसांनी एन्काउंटर स्पेशलिस्ट इन्स्पेक्टर इसाब बागवान यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष मोहीम आखली. त्या दिवशी माया डोळस आणि त्याचे साथीदार लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे प्लॉटमध्ये लपून बसले होते. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि भीषण चकमक सुरू झाली. जवळपास 4 तास ही चकमक सुरू राहिली. माया आणि त्याच्या साथीदारांनी जोरदार प्रतिकार केला, पण शेवटी तो पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडला. माया डोळसच्या जीवनावर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. काही लोक म्हणतात की तो केवळ दाऊदच्या आदेशानुसार काम करणारा शिपाई होता, तर काही लोक म्हणतात की त्याने स्वतंत्र डॉन होण्याचा प्रयत्न केला आणि त्याला त्यामुळे संपवले गेले. त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या गोष्टींनी अंडरवर्ल्डमध्ये दहशतीचे वातावरण कायम ठेवले. 2007 मध्ये आलेल्या शूट आउट ॲट लोखंडवाला या चित्रपटामुळे त्याच्या जीवनावर प्रकाश टाकला गेला. विवेक ओबेरॉयने त्याच्या भूमिकेला मोठे न्याय दिले आणि लोकांच्या मनात माया डोळसच्या नावाने एक वेगळी प्रतिमा तयार झाली. माया डोळसचे जीवन हे गुन्हेगारी, हिंसा आणि विश्वासघाताने भरलेले होते. त्याने एक मोठा प्रभाव टाकला, पण शेवटी त्याचा शेवट हा रक्तरंजित झाला. अंडरवर्ल्डमध्ये कोणीही कायम टिकत नाही आणि माया डोळस हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्याची कहाणी मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात एक अविभाज्य भाग आहे. ती एक शिकवण आहे की गुन्हेगारांचे आयुष्य कितीही ग्लॅमरस वाटले तरी त्याचा शेवट नेहमी विनाशातच होतो.